नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज क्रिकेट रसिकांसाठी सुपर संडे असणार आहे, कारण कोलंबोत आज हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. भारत पाकिस्तानमध्ये ही लढत होईल. टीम इंडिया सलग तिसऱ्या विजयासाठी कंबर कसणार आहे, तर पाकिस्तान समोर तगड्या भारतीय फलंदाजाचं आव्हान असेल. सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. त्यामुळे खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं भारत पाकिस्तान सामना होणार की नाही अशी चर्चा होती. त्यानंतर पाकिस्ताननं सामना खेळण्यास नकार दिला होता. मात्र आता हा हाय व्होल्टेज सामना आज संध्याकाळी पाहायला मिळेल. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून. मनोज, आज भारत पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना आहे, काय अधिक तपशील? बरोबर अंकिता, भारत आणि पाकिस्तान आज सामना हा होणार आहे आणि आपण सर्वांचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे. कोलंबो मधील प्रेमदास स्टेडियम हा सामना खेळला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे आणि पूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष या ठिकाणी या मॅच कडे लागलेलं आहे. पण एक अपडेट या ठिकाणी समोर येते. हवामान खात्याकडे सांगितल्यानुसार रविवारची पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे आणि आपण जर महामुकाबल्या दिवशी पावसाने कोडा घातला तर हा सामना रद्द केला जाऊ शकतो आणि दोन्ही या ठिकाणी संघाला एक गुण हा मिळणार आहे. पण आपण या ठिकाणी भारताचे आता सूर्यकुमार यादव आणि बुमराह हे पाकिस्तानसाठी खतरा एक मानला जात आहे. पण तसंच पाकिस्तानच्या उस्मान तारिक हा देखील एक भारताला धोका मानला जातं. त्याची जी गोलंदाजीची शैली आहे ती देखील भारताला कुठेतरी या ठिकाणी घातक ठरू शकते. पण आपण भारताचे जे फलंदाज आहेत आणि गोलंदाज आहेत यांनी कसून सराव या ठिकाणी केला गेला आहे. त्यांनी म्हणजे आज मॅच होणार होते, काल त्यांनी कसून सराव हा पूर्णपणे केलाय आणि त्यानंतर आज जो मॅच होणार आहे त्यामध्ये भारत हा पूर्णपणे विजयाच्या दृष्टीने खेळणार आहे आणि ताकदीने खेळणार आहे आणि या ठिकाणी आपला जो स्कोर आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. निश्चित. धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.